मराठा आरक्षणाच्या या लढ्यात महिला नेतृत्व कुठे? मराठा आंदोलनाची जगभर दखल. मराठा आंदोलनात हिंसा कशी पेटली? महिला नेतृत्व करून उभं केलेलं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन पोचलंय. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषण आणि झंझावती दौऱ्यानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघाले. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले झाले. अशा वेळी महिलांच्या हाती नेतृत्व असतं तर हिंसा थांबली असती का? या आंदोलनातून महिला नेतृत्व उभं राहिलं का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. ज्या पद्धतीनं महिला आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन यांचा अतिशय जीवश्य कंठस्थ असा संबंध आहे. पण असं जरी असलं तरी या सगळ्या आंदोलनामध्ये महिलांचं म्हणणं काय आहे आणि महिलांना खरंच त्यांचा व्हॉइस मिळतोय का, या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी मी खास आपल्या महिलांना आमंत्रित केलेलं आहे. सुरुवातीला आपण बोलतो आहोत पूजा मोरे यांच्याशी. पूजा यांच्याशी आपण सगळे परिचित आहातच. महिला नेत्या म्हणून पूजाचा मला असं वाटतं सगळ्यांना फार जवळनं संबंध आहे आणि मराठवाड्यात पूजाला ओळखत नसेल असं कोणी साधारण सापडणार नाही. तर स्वागत आहे पूजा तुमचं मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स वुमेन मध्ये. प्रिया जुन्नरकर यांचंही स्वागत आहे. आज सगळ्या प्रियंका आपल्याकडे जमलेल्या आहेत. प्रियंका जुन्नरकर यांची ओळख करून द्यायची म्हणजे त्या उपसरपंच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वुमेन लिडरशिप मध्ये अतिशय महत्वाची भूमिका ज्या आहेत त्या बजावत आहेत. आणि मी स्वागत करते प्रियंका तुपे यांचं. प्रियंका तुपे या जेंडर सेन्सिटाइज रिपोर्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर सगळ्याच रिपोर्टर्सनी जेंडर सेन्सिटाइज असलं पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही. प्रियंका स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मॅक्स वुमेन मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणावर आता वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातंय, भाष्य केलं जातंय. पूजा, मी थेट तुमच्याकडे येते. मुळात महिला ज्या आहेत त्यांची मराठा आरक्षण आंदोलनाशी अतिशय जवळचा संबंध आहे. क्रांती मोर्चा तुम्ही जवळनं अनुभवलेला आहात. कोपर्डीच्या वेळेस जे काही आंदोलनं झाली होती ती सुद्धा तुम्ही अतिशय जवळनं बघितलेली होती. आणि आता ज्या पद्धतीनं आपण बघतोय की मराठा आरक्षणाचं आंदोलन येत आहे, इथे महिला नेत्यांचा व्हॉइस हा चांगल्या पद्धतीनं दिला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि मुळात या आरक्षणाबद्दल महिलांचं म्हणणं काय आहे? पूजा. खरं तर मराठा आंदोलनामध्ये मला असं वाटतं महिलांची भूमिका ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाची राहिलेली आहे. जे क्रांती मोर्चे सुरू झाले त्याच्या मागे महिलाच कारण आहेत असं मला सातत्यानं वाटतं आणि त्याच्या मागे पुरावे सुद्धा इतिहास पाहिला तर ते तसे सुद्धा आहेत. कारण की पहिल्यांदा कोपर्डीचा घटना घडली ती सुद्धा आमची माता भगिनी होती आणि तिच्यावर झालेला अन्याय बघून समाज हा पेटून उठला आणि त्यावेळेसचे मोर्चे निघाले. आणि दुसऱ्या वेळेस आता पुन्हा जे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून जे मोर्चे निघतात मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा जो आंतरवाडी सराटीमध्ये आमच्या माता भगिनी ज्या भजन गात त्या ठिकाणी बसलेले होते त्यांच्यावर जो अमानुषपणे लाठीचार्ज तिकडच्या पोलिसांनी केला आणि तो समाजाने पाहिला की आपल्या समाजाच्या लेकी बाळीवर ज्या प्रकारे अन्याय अत्याचार होतोय. खरं तर कोणत्या समाजाच्या लेकी बाळीवर असा अन्याय अत्याचार होता कामा नये, परंतु तो लोकांनी पाहिला. फुटलेलं नाक असेल, डोकं असेल आणि ती भावना समाज मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे दोन्ही आंदोलन उभा करत असताना महिलांचा खूप मोठा याच्यामध्ये रोल राहिलेला आहे. खरं तर कोपर्डीचे भगिनी सुद्धा अजून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि अजूनही ज्या माता भगिनीवर त्या ठिकाणी अत्याचार झाले, अमानुष अत्याचार आंतरवाली सराटीमध्ये झाल्या, त्या भगिनी सुद्धा न्यायाच्या अपेक्षेमध्ये आज सुद्धा आहेत. कारण की अनेक जणांवर गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते गुन्हे सुद्धा आजपर्यंत सरकार मागे घ्यायला तयार नाहीयेत. एकीकडे ह्या समाज जो आहे तो ताराणीचा वारसा सांगणारा, जिजाऊ महासाहेबांचा वारसा सांगणारा होता आणि या घराण्यामध्ये सुद्धा मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक महिला लढाऊ होऊन गेल्या. परंतु आज मराठा समाजातल्या घरातली परिस्थिती बघितली तर अनेक महिला घरातून बाहेर निघण्यासाठी काटकसर करत होत्या. डोक्यावरचा पदर पडू देणे नाही किंवा घरामध्ये असताना घोषा पद्धत, पडदा पद्धत ही मराठा समाजामध्ये काही घरामध्ये आहे. त्याच्यातून महिला बाहेर यायला तयार नव्हत्या. परंतु मला वाटतं की ज्या प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्यामधून महिला सुद्धा मोठ्या ताकदीनं डोक्यावरचा पदर कमरेला खोसून घरातून बाहेर पडलेल्या आहेत. मला असं वाटतं की या आंदोलनाकडे बघण्याचा महिलांचा दृष्टिकोन आणि त्यांचा आवाज हा नक्कीच वाढलेला आहे. ज्या घराची महिला उंबरा ओलट नव्हती ती आज आंदोलन करायला लागलेली आहे. माझ्याच गावामध्ये काल कॅन्डल मोर्चा होता आणि मला असं वाटायचं की माझ्या
गावातली एकमेव महिला असेल लढणारी, परंतु मी काल घोषणा देत होते तेव्हा माझ्या गावातल्या एकाही महिलेला घोषणा सांगावी लागली नाही. मी घोषणा दिल्यानंतर त्या पुन्हा माझ्या मागे घोषणा म्हणत होत्या. म्हणजे प्रत्येकीला त्या घोषणा पाठ झालेल्या आहे. चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर आता मराठा समाजातली महिला पडलेली आहे असं मला वाटतं. अगदीच, कारण ज्या पद्धतीनं क्रांती मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन करते, हे निवेदन देताना खास करून महिला ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला दिसून येत आहे. प्रियंका जुन्नरकर, मी तुमच्याकडे थेट येते. ज्या पद्धतीनं पूजाने आता सांगितलं की महिलांना आता सांगायला लागत नाहीये की घोषणा काय द्यायची, पण मुळात या मराठा आरक्षणामधनं म्हणजे असं आपण गृहीत धरूया की हे आंदोलन सक्सेसफुल झालं आणि या पद्धतीचं आरक्षण जरी मिळालं तरी यामध्ये महिलांना काही ठोस गोष्टी मिळू शकतील का, असं तुम्हाला वाटतंय का? नमस्कार. सर्वप्रथम सर्वात आता सगळीकडे चर्चेत असलेला एकमेव मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. खरं तर आपल्या देशाचेच आपण 2 भाग म्हणू शकतो, एक इंडिया आणि भारत. तर भारतातल्या ग्रामीण भागामधल्या आम्ही महिला आणि ग्रामीण भागातल्या महिलांचं आम्ही ज्यावेळी नेतृत्व करतोय, तर आमची ही जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. मग अशा वेळी शेतीचं उत्पन्न म्हणावं तितकं नाही. मग आमचा मायबाप आम्हाला लग्नाच्या मांडवात उभं करेल का शिक्षणाची संधी आम्हाला उपलब्ध करून देईल, अशी आज खरं तर दुहेरी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळी जरी आम्हाला शिकवायची जरी मायबापाने आमची तयारी दाखवली तरी पुढे जाऊन नोकरीच्या असतील किंवा अनेक जर आम्हाला काही हायर एज्युकेशन कुठलं घ्यायचं असेल तर आम्हाला त्या तत्सम संधी नाहीत. म्हणजे कुठलीही आर्थिक शैक्षणिक सवलत ही मराठा समाजातील महिलांना मुलींना नाही. त्यामुळे निश्चित त्याचे दुष्परिणाम असे आहेत की पुढे जाऊन साध्या जोडीदाराबद्दलच्याही अपेक्षा आपल्याला मांडता येत नाहीयेत. जे मिळेल ते आपल्याला पदरात पाडून घ्यावं लागतंय. म्हणजे ही एक बेसिक गोष्ट आहे, पण आपल्याला हिचा परिणाम मात्र दूरगामी होणार आहे. मग मला निश्चित अशा वेळी वाटतं की आज आपण जर बघितलं तर सर्वसामान्य घरातल्या महिला भगिनी आज या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतोय. पण मला आज असं वाटतंय की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये नारी शक्ती विधेयक पास होण्यासाठी आपल्या सगळ्या आमदार, खासदार, सगळ्या मंत्री महोदय, सगळ्या महिला एकवटल्या, परंतु आज कुठलीही महिला प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आज याबाबत आपलं मत मांडत नाहीये. तर आज जर आपण म्हणतोय नारी शक्ती विधेयक जर पास झालंय तर निश्चित आपल्या जे लोकप्रतिनिधी महिला आमदार आहेत, महिला खासदार आहेत, यांचं फक्त मत हे फक्त सत्ता स्थापनेसाठी किंवा सत्ता परिवर्तनासाठी आहे का, हा प्रश्न मला पडतो. म्हणजे महिला सक्षम झाली पाहिजे, महिलांना समान संधी मिळाली पाहिजे, ही फक्त बोलण्यापुरती नकोय. तर निश्चित या माध्यमातून एक व्यक्ती स्वातंत्र्य मला वाटतं प्रत्येकाला दिलं गेलंय का, हा प्रश्न उपस्थित करण्याजोगा आहे. कारण आज महिला जर खंबीररित्या उभी राहू शकली नाही तर या आरक्षणाचा म्हणावा तितका उपयोगही होणार नाही. आरक्षण हे 100% जर इतर समाजातील घटकांना दिलं जातंय तर निश्चित आमच्या मराठा समाजालाही हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे, या मताची मी आहे. किमान सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर टिकेल असं कायमस्वरूपी आरक्षणाची मागणी आज सकल मराठा समाज करत आहे. आणि हे आरक्षण दिल्या गेल्यानंतरही जर महिलांच्या बाबतीमध्ये आपण जर म्हणत असाल तर निश्चित ती संधी त्या सन्मानही केला गेला पाहिजे. आणि जर आपल्याला ती संधी उद्या जाऊन जर मिळणार असेल तर तिचं सोनं करणं हे निश्चित मला वाटतं की महिला नेत्यांनी अगदीच, आपण बघतोय की महिलांना संधी तशा फार तुरळकच उपलब्ध होतात. प्रियंका दुबे, मी तुमच्याकडे येते. एकंदरीतच महिला ज्या आहे त्या आंदोलनकर्ती अशा घरातच समजल्या जातात. म्हणजे एखादी गोष्ट जर मनवून घ्यायची असेल तर असहकार पुकारून ती कशा पद्धतीनं होकारामध्ये ते कन्वर्ट करायची याचं एक उत्तम स्किल महिलांकडे असतं. ते आपण रोजच्या आयुष्यामध्ये बघतोय. पण असं जरी असलं तरी सामाजिक जीवनामध्ये बघताना मात्र आपल्याला याच्या एक्झॅक्ट विरुद्ध किंवा उलट चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे महिलांचं खरंच प्रतिनिधित्व एखाद्या आंदोलनामध्ये होतं का? अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे की अगदी पाण्याची समस्या असो किंवा दूषित पाण्याची समस्या असो, महिला ते दूषित पाणी घेऊन कार्यालयामध्ये जातात, आंदोलनं करतात. अगदी पाण्यासाठी हंडे मोर्चे, लाटणे मोर्चे निघणे, इथे महिलांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत होता. पण तेव्हाचा तो काळ आणि आत्ताच्या आंदोलनाचा हा काळ, याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला असं वाटतंय का की महिलांचा आवाज हा खरंच येतोय आणि आंदोलनात महिलांना योग्य प्रकारचा आवाज किंवा प्रतिनिधित्व मिळतंय? हा, मराठा आरक्षणाबद्दल सध्या जे काही वातावरण सुरू आहे त्याची सुरुवात कोपर्डीच्या प्रकरणापासून झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोपर्डीमध्ये सामूहिक बलात्कार केला गेला त्या स्त्रीवर. त्याच्यानंतर खूप
त्या स्पेसिफिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलन आणि मोर्चे झाले आणि हळूहळू त्याच्यातनं मराठा आरक्षणावरही मागणी पुढे आली. त्याच्यातलं ती जी केस आहे ती पॅरलली सुरू होती. त्याच्यातले जे आरोपी होते, अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यानंतर त्या आरोपींनी हायकोर्टात अपील केलं त्या निर्णयाला वगैरे वगैरे. मूळ मुद्दा जो होता ह्या सगळ्या आंदोलनाचा आणि तर तो त्या एका मराठा स्त्रीवरच्या अत्याचाराच्या घटनेतून पुढे आला आणि त्यातनं हळूहळू आपण बघितलं की कसं मराठा आरक्षणाची मागणी त्याच्यातनं जोर धरू लागली आणि मग राज्यभरात आपण पाहिलं की मराठा क्रांती मोर्चा आणि अशा प्रकारचे अनेक मोर्चे निघाले. त्याच्यानंतर म्हणजे हा आत्ताचा मुद्दा नाहीये. गेले एक 2015-16 पासनं जेव्हापासनं ती कोपर्डीची घटना जेव्हा घडली तेव्हापासून आतापर्यंत काही काळाने हा मुद्दा चर्चेत येतोच आहे आणि अजूनही त्याची तड लागलेली नाहीये. तर मी ते आरक्षण हवं नको काय करायला हवं त्याच्याबद्दलचं सगळं कॉन्स्टिट्युशनल अपडेट काय त्याच्यात मी पडणार नाही, कारण त्यातली मी तज्ज्ञ नाहीये. पण स्त्रियांच्या सहभागाबद्दल आपण जे बोलतोय, मला पूजा मोरेंनी इथे मांडलेला एक मुद्दा जो आहे, मी पत्रकार आहे, प्रियदर्शनी आपण माध्यमकर्मी आहोत, माध्यमात काम करतो. तर पूजा मोरेंनी जो मुद्दा सांगितला तो खरं तर माझ्याकरता नवा होता, की त्यांनी त्यांच्या गावातलं जे काही महिलांचं चित्र असं सांगितलं, त्या कशा प्रकारे मोर्चात सहभागी होत आहेत. तर मी आतापर्यंत ह्या प्रकरणाबद्दल त्याच्याकडे जसं बघतीये, टीव्ही न्यूज चॅनल्सवरची जी काही व्हिज्युअल्स बघतीये, पेपरमध्ये जे वाचतीये, पोर्टल्सवरती जे काही बघतीये, त्याच्यामध्ये कुठेही माध्यमांनी त्याचं योग्य रिप्रेझेंटेशन केलंय असं मला वाटलं नाही. म्हणजे या आंदोलनामध्ये किती स्त्रिया समाविष्ट झाल्या, त्यातल्या महत्वाच्या म्हणजे स्त्रियांची काय मागणी आहे, मुळात त्यांना मराठा आरक्षण का हवंय, मराठा स्त्रियांना मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतं, याच्याबद्दल मी माझ्या तरी पाहण्यात नाही आलेलं. मी जनरलायझेशन नाही करणार, पण एक अपवाद असेल, म्हणजे काल परवा लातूरमध्ये पाण्याच्या टाकीवर ज्या महिला चढल्या होत्या, काही 7, 8, 9, 10 महिला होत्या, त्यांची बातमी मला वाचायला मिळाली. त्या व्यतिरिक्त महिलांचा सहभाग या आंदोलनात किती महत्वाचा आहे, त्यांची मतं काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, याला निदान मेनस्ट्रीम मीडियाने तरी काहीही महत्व दिलेलं नाहीये. टीव्ही न्यूज चॅनल्सवरचे डिबेट्स बघा, एकाही न्यूज चॅनलवरच्या डिबेट्समध्ये मराठा स्त्रीला बोलवल्याचं माझ्या तरी पाहण्यात नाही. मी हे जबाबदारीपूर्वक विधान करते. सगळीकडे माध्यमांनी याचं जे चित्रण केलंय ते अत्यंत मेल डॉमिनेटिंग आहे, राईट फ्रॉम व्हिज्युअल्स टू लिहिलेल्या बातम्या, लिहिलेल्या कॉपीज, हेडलाईन्स जे काय आहे ते. तर हा एक भाग झाला. त्याच्यामुळे मराठा स्त्रियांचा त्याच्यात सहभाग नाहीये असं म्हणता नाही येणार. पूजा ग्राउंडवर आहेत, त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार स्त्रियांचा सहभाग आहे, त्या प्रयत्न करतायत, पण माध्यमांकडून त्यांचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते नीटचं पुरेशा प्रमाणात दाखवलं जात नाहीये की त्या कशा प्रकारे फाईट करतायत. हा एक मुद्दा. दुसरं, मला असं वाटतं की ह्याच्यात खूपच गुंतागुंतीचे मुद्दे आहेत, पण फोकस जो आहे थोडासा अत्यंत म्हणजे याला सेन्सेशनलाइज करणं. आता काल आज ह्या 2 दिवसामध्ये काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागलं, काही ठिकाणी जाळपोळ आणि अन्य अशा काही घटना घडल्या. तर त्याचं मेनस्ट्रीम मीडिया, एस्पेशली टीव्ही न्यूज चॅनल्स, मराठी न्यूज चॅनल्स ही ज्या प्रकारे चित्रण करतायत ते खूप सेन्सेशनलाइज करणार आहे. जाळपोळ होती ह्याची व्हिज्युअल्स 100 वेळा दाखवण्याची काय गरज आहे, म्हणजे ते अजून इन्स्टिगेट करणार नाही का लोकांना? तर मला वाटतं की जबाबदार पत्रकारितेचं जरा भान ठेवायला पाहिजे या वृत्तवाहिन्यांनी आणि काय आपण दाखवतो आहोत त्याचं भान बाळगलं पाहिजे. याच्यामध्येही तरुण मुलांच्या आत्महत्या दुर्दैवाने काही झाल्या, त्याच्यामध्येही त्या बातम्या दाखवणं महत्वाचंच होतं. त्या तितक्या एम्पथीनी काही ठिकाणी दाखवल्या गेल्याही. पण पुन्हा पुरुष सर्वत्र पुरुष म्हणजे ज्या आत्महत्या झालेल्या पुरुषांच्या बातम्या, जे मोर्चात सहभागी होत आहेत त्या पुरुषांच्या बातम्या, जे लिडरशिप याच्यात करतायत त्यांच्या बातम्या, त्यांच्या मुलाखती, तेच सगळीकडे हेडलाईन्स पासून व्हिज्युअल्स पासून चर्चासत्रांमध्ये. जाळपोळ करण्यामध्ये ज्यांचा सहभाग असेल त्याच्याबद्दलचं अजून चौकशी आणि असं सगळं चालू असं थोड्या वेळापूर्वीच फडणवीस म्हणाले. पण ह्या सगळ्या इतकं पुरुषांनी व्यापलेलं आहे ह्या सगळ्याचं मीडिया कव्हरेज, जी अत्यंत पथेटिक गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यातले स्त्रियांना काय वाटतं याला अजिबात महत्व मिळालेलंच नाहीये. तर ते चेंज करायची गरज आहे. माध्यमांनी याचा जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. त्यांनी गावागावात जावं, कॉलेजांमध्ये जावं, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठा विद्यार्थिनी आहेत कितीतरी, त्यांना विचारावं, बाबा तुमचे काय त्रास आहेत, तुम्हाला या आरक्षणाबद्दल काय वाटतं,
काय गरज आहे नेमकी तुम्हाला आरक्षण हवं असण्याची, इतर काय काय समस्या आहेत, आरक्षण मिळालं समजा तर त्या कशा प्रकारे सुटू शकतील, हे जे काही आहे तर ह्या सगळ्याची चर्चा व्हायला पाहिजे, ती होत नाही. आणि मग ह्याचं इन डेप्थ जे चित्रण करायला पाहिजे ना, जे मुद्दे समोर यायला पाहिजेत. उदाहरणार्थ काही मराठा तरुणांच्या आत्महत्या झाल्या, आत्महत्येने मृत्यू झाला त्यांचा मागच्या काही दिवसामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण खोलवरचे जे मुद्दे आहेत ना, त्याला हात घालणार की नाही, म्हणजे जो पॅट्रियार्कीचा काच आहे, जो मराठा पुरुषांना सहन करावा लागतो, याच्याकडे एम्पथीने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. की म्हणजे त्यांना नोकरी सगळ्याच पुरुषांवर तो आहे, पण मराठा समाजात माझ्या अनुभवानुसार, मी विदाऊट डेटा काही कुठलंही जनरलायझेशन करणारं स्टेटमेंट करणार नाही, पण मी एक मराठा स्त्री आहे, मी एका अशा परिवारात वाढलेले आहे, त्यामुळे माझ्या अनुभवानुसार, माझ्या भावविश्वानुसार मी जे बघितलेलं आहे की स्त्रियांना रिलेटिव्हली कमी स्वातंत्र्य आहे तुलनेने नोकरी करण्याचं, शिकण्याचं, इतर काही म्हणजे अर्थ अर्जन करण्याचं. त्यामुळे सगळा भार त्या पुरुषावर येतो की त्या पुरुषाने शिकून पटकन नोकरी मिळवावी, पैसे कमवावे, घर सांभाळावं. आणि मग असा तो सगळा पुरुष सत्तेने, पॅट्रियार्कीनी जो भार त्यांच्यावर टाकलेला आहे, जे काच आवळलेले आहेत त्यांच्या मानेभोवती, त्याच्यामुळे काय होतं की अगदी शिकून पटकन नोकरी नाही मिळाली किंवा अनेक वर्ष अनेक मुलं, मित्रमैत्रिणी, काही विदर्भातले, मराठवाड्यातले माझे मराठा मित्रमैत्रिणी जे स्पर्धा परीक्षांचा खूप जीव तोडून अभ्यास करतात, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, 1-2 एकर कोरडवाहू जमीन आहे, आई वडिलांचं कर्ज आहे वगैरे वगैरे. अशा वेळी ती मुलं जी मेहनत करतात त्यातून त्यांना पटकन त्यांना अपेक्षित प्रमाणात म्हणजे आणि अपेक्षित वेळेत जे यश मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि अशा प्रकारे फ्रस्ट्रेशन येतं, मेंटल हेल्थचे इश्यूज तयार होतात आणि हकनात बळी जातो त्यांचा. पण हा जो पॅट्रियार्कल एक काच आहे त्यांच्या भोवतीचा, ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी खूप खोलवर अनेक वर्ष सोशल रिफॉर्म्सचं काम आहे. एका दिवसात ही गोष्ट बदलणारी नाहीये. आणि मला एक असं वाटतं की मराठा जे तरुण आहेत, जे आरक्षणाची मागणी करतात, त्याला चूक बरोबर असं आपण बायनरीत बघत नाही आहोत. पण हा पण विचार केला पाहिजे की आपल्याला ह्याच्यामध्ये ॲग्रेरियन क्रायसिस जो आहे ना, शेतीचे प्रश्न, आपण हमी भाव शेतीला जो मिळायला पाहिजे, तर त्याच्याकरताच्या ह्याच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात, आय एम शुअर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शेतीमालाला हमीभाव मिळावा याच्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन होतात. पण जितक्या व्यापक आणि मोठ्या प्रमाणात आता ही आंदोलनं होत आहेत सध्या, तशा प्रकारे आपण एक व्यापक फोर्स उभा करू शकलो का त्या प्रश्नासाठी, जिथे खरं आपलं उत्पन्न आणि याचे प्रश्न त्याचं मूळ त्याच्यात आहे, त्या सगळ्या शेतीच्या क्रायसिसमध्ये. दुसरा एक मुद्दा की मराठा राजकारण्यांची प्रचंड मोठमोठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत प्रायव्हेट, जिकडे लाखो रुपये फीस घेतली जाते. अशा कॉलेजेसमध्ये किती गरीब मराठा विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं, किंवा इतकी लाखो रुपये फीज असणारी एकेका वर्षाची अशा इन्स्टिट्यूट्स स्थापन केल्या जातात मराठा राज्यकर्त्यांकडून. त्यांना आपण आमच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न किती वेळा विचारला, असं पण थोडंसं क्रिटिकली याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आणखी काही मुद्दे आपण पुढे चर्चेच्या ओघात बोलूच. अगदीच मलाही हा हिंसेवाला एक प्रश्नही मला खूप पडतो. मला असं वाटतं पूजा आणि प्रियंका, तुम्ही दोघी जणी याचं खूप चांगलं उत्तर देऊ शकता कदाचित. पूजा, याच्या आधी जेव्हा क्रांती मोर्चा होत होता त्यावेळेला या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे त्या महिला करताना आपल्याला दिसत होतात. म्हणजे जरी त्या फेसलेस असल्या तरी जाऊन निवेदन देणं, जिल्हाधिकारी असतील, कलेक्टर असतील, यांना भेटणं, मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिला यामध्ये सामील होत्या. आणि आता आपण जो आकडा रस्त्यावर बघतोय त्याच्यात कैक पटीनं आकडा जो आहे तो त्यावेळेला रस्त्यावर होता, पण तो हिंसक नव्हता. आता आपण बघतोय की आंदोलनाचं नेतृत्व तसं पाहिलं तर त्या अर्थानं पुरुष करतायत, पण आंदोलन अधिकाधिक हिंसक मार्गाला लागताना आपल्याला दिसतंय. तर पूजा मोरे, मी तुमच्याकडे येते की याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे का की कदाचित या आंदोलनाचं नेतृत्व जर महिलांनी केलं तर ते अधिकाधिक अहिंसक असेल आणि ते योग्य मार्गाने जाईल असं तुम्हाला वाटतं का? खर तर या आंदोलनामध्ये मला असं वाटतं की मागच्या वेळेस जेवढ्या महिला सहभागी होत्या ना, त्यापेक्षा मला असं वाटतं की यावेळेसच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महिलांपर्यंत जास्त ताकदीनं पोहोचलाय. कशामुळे मला असं वाटतं, मनोज जरांगे यांच्या जेव्हा सभा होत होत्या त्यावेळेस रात्री 3 वाजता बीड जिल्ह्यामध्ये संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ती सभा झाली. खरं तर रात्री
8-10 वाजेच्या नंतर 8 वाजेच्या नंतरच बीड जिल्ह्यामध्ये एखादी महिला रात्री रस्त्यावर फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु 2 आणि 3 वाजेपर्यंत त्या घरातल्या महिला सुद्धा त्या ठिकाणी मोर्चासाठी थांबलेल्या होत्या. आणि म्हणून महिलांच्या सहभागाबद्दल जर विचारलं तर मला वाटतं की गावखेड्यातली एक 60-70 वर्षाची म्हातारी जरी असेल तर तिला मराठा आरक्षणाचा धक आता तिच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की रिप्रेझेंटेशन मीडियाने जरी यावेळेस कमी दिलेलं असलं तरी मागच्या वेळेसच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये ह्याच्यामध्ये फरक असा आहे की त्यावेळेस मुली ह्या समोर होत्या आणि त्या समाजाचं नेतृत्व करत होत्या, त्याच्यामुळे मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. आता मीडियाचं पूर्णपणे लक्ष हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे. आणि म्हणून महिलांचा रिप्रेझेंटेशन त्यांना आपल्याला जरी कमी वाटत असलं तरी मला असं वाटतं ग्राउंड लेवलवर काम करताना गाव पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, ज्या भागामध्ये महिला कधी समोर सुद्धा येत नव्हत्या त्या गेवराई तालुक्यामध्ये परवाच्या दिवशी फक्त महिलांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी तहसील कार्यालय बंद पाडलं आणि ते अहिंसेच्या मार्गाने पाडलं. मग महिला नेतृत्व जर असलं असतं तर हिंसा झाली असती किंवा नसती झाली याच्यामध्ये प्रमाण कमी होऊ शकतं. पण मला असं वाटतं की पुरुषांकडे नेतृत्व दिलं म्हणून हिंसा होती असं जर आपण धरलं तर मला वाटतं की मराठा क्रांती मोर्चा 10 वर्षापासून आपण यांच्या अनेक वेळा बैठका घेतो. याची एक कोर कमिटी तालुका पातळीवर असते आणि याच्या सातत्यानं 200, 250, 300, 400 लोकांमध्ये बैठका होत असतात. आणि म्हणून ही सगळी लोक एकमेकांसोबत इंटरकनेक्ट असतात. एखादा चेहरा जर एखाद्याने बघितला तर लगेच लक्षात येतं की हा मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे. परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली त्याच्यामध्ये जे लोक गालबोट लावत होते किंवा पेटवून देत होते ते चेहरेच मुळात बीड जिल्ह्यातल्या समन्वयकांच्या किंवा मराठा क्रांती मोर्चामधल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा ओळखीचे नाहीयेत. मग अनेक वर्षापासून हा प्रश्न 10 वर्षापासून धुमसत असताना हे चेहरे कुठे होते? म्हणजे हिंसा करणारे तर मला तर असं वाटतं किंवा मनोज जरांगे पाटलांच्या स्टेटमेंट जर आपण लक्ष दिलं, मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की सरकारने हे त्यांच्या हस्तात पाठवलेले आहेत आणि मी या ठिकाणी अन्न पाणी घेत नाही म्हणून या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी सरकारच हिंसा घडवते आणि एकदा हिंसा घडवलं तर आंदोलनाला गालबोट लावून आंदोलन तिसऱ्या दिशेने जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की हिंसा ही आम्ही घडवतच नाहीये मुळामध्ये, हिंसा ही सरकारच्या माध्यमातून घडवली जाते. आणि मला असं वाटतं की एवढं ताकदीचं आंदोलन जर महिलांनी मुलींनी केलं असतं तर कदाचित सरकारला त्या मनात जर आलं असतं तर सरकारने ही हिंसा त्यावेळेस सुद्धा घडून आणली असती. आज गावगाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की 10वी 11वीच्या मुली ज्या पूर्वी मराठा क्रांती मोर्चाला कधी उपोषणाला बसल्या नव्हत्या अशा गावगाड्यामधल्या 10वी 11वीच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली सुद्धा आंदोलनाला बसल्यात. त्यांनी 4-4, 5-5 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे. म्हणून महिलांचं रिप्रेझेंटेशन जर म्हटलं तर ते मागच्या आंदोलनापेक्षा या आंदोलनामध्ये जास्त ताकदीचं आहे. मीडिया त्याला कव्हर करतोय का नाही हा मीडियाचा प्रश्न आहे. परंतु ग्राउंड लेवलवर महिलांपर्यंत ह्या आरक्षणाची धक पोडली, त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढलेलं आहे. मीडियाने त्याची दखल घ्यायला पाहिजे. हे ताईचं जे म्हणणं आहे ते रास्त आहे. खरं तर मी सुद्धा मीडियावर मागच्या आंदोलनामध्ये हा जो चेहरा तुमच्यापर्यंत पोहोचला तो फक्त मीडियाच्या माध्यमातून पोहोचला होता कारण की त्यावेळेस आम्ही रिप्रेझेंटेशन करत होतो. आणि त्या तुलनेमध्ये आज मराठ्यांच्या महिलांना रिप्रेझेंटेशन मीडिया कमी देते का? त्याच्यामध्ये तथ्यही आहे. पण आज कुठे तालुका पातळीला मोर्चा असेल, जिल्हा पातळीवर मोर्चा असेल, इथलच्या महिलांचा सहभाग वाढलाय. त्यांची भाषण करणाऱ्या म्हणजे ज्या महिला कधी चूल आणि मूलच्या बाहेरच आल्या नाही त्या महिला सुद्धा ताकदीनं भाषण करायला लागलेल्या आहेत. ही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हिंसा घडवणारे आम्ही आहोत. त्याचं नेतृत्व कोण करतं याच्यावर हिंसा कोण करतं हे ठरवत नाही. तर हे खरं तर राज्यकर्ते करतात. आणि म्हणून महिला जर वेगळ्या असल्या असं प्रमाण कमी झालं असतं किंवा पण ठरवणारे हे राज्यकर्ते आहेत. अगदीच महिला मुळातच याच्यामध्ये कार्यरत आहे असं पूजा मोरे स्वतः ग्राउंडवर असल्यामुळे मला असं वाटतं त्या खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. प्रियंका जुन्नरकर ताई मी तुमच्याकडे येते थेट या सगळ्या सिस्टीमचा एक महत्वाचा भाग आहे आणि ते म्हणजे नेते. या नेत्यांमध्ये आपण बघतोय की खूप हिरहिरीनं जरांगे सरांना भेटणारे, जरांगे पाटलांना भेटणारे अनेक नेते, पण याच्यामध्ये महिला नेत्यांचं प्रमाण हे मात्र अत्यल्प असलेलं आपल्याला दिसून येत आहे. काय कारण आहे की जेव्हा काही महत्वाच्या घटना होतात किंवा पॉलिटिकली असेल किंवा बदल घडवणारे जे महत्वाच्या घटना असतात या घटनांमध्ये महिलांची लीडरशिप म्हणा, महिलांचं नेतृत्व म्हणा हे कुठेतरी कमी पडतं का? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ही सिस्टीम नक्की काम कशी करते? कारण आता आपण महिला आरक्षणाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा अर्थात आपले रिप्रेझेंट करणारे जे असतील, नेतृत्व करणारे जे लोक असतील त्यांनी प्रश्नांची उकल करावी, उत्तरं शोधावी, एवढी माफक अपेक्षा जी आहे ती मला असं वाटतं सगळ्याच मतदारांची असणार आहे. मग याच्यामध्ये पुरुष आले आणि महिलाही आल्या, पण ज्या महिला आत्ता नेतृत्व करतायत त्या महिला मात्र ह्या प्रश्नांकडे कुठेतरी नजरअंदाज या प्रश्नांना करतायत का किंवा बोलणं त्यांचं कमी पडतायत का किंवा मुळात
जेव्हा तोडगा काढायची वेळ येते तेव्हा महिला नेतृत्व हे कुचकामी ठरतं का? प्रियंका, काय वाटतं तुम्हाला? निश्चित महिला या निसर्गतः सर्वात जास्त संवेदनशील आहेत. त्यामुळे मला वाटतं ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतात, त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया ही खरं तर तळागाळातून उमटत असते. आणि आपण जर बघितलं तर गावोगावी खरं तर शाळकरी आणि कॉलेजवयीन मुलींचे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे आहेत. कॅन्डल लाईट मोर्चे सगळीकडेच चालू आहेत. म्हणजे महिलांचा, मुलींचा सहभाग यामध्ये प्रत्यक्षरित्या आहे. पण आपण ज्याप्रमाणे सांगितलं तर निश्चित आपल्या सर्वांचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटणारे मात्र पुरुष मंडळींमधलेच नेते आहेत. आजपर्यंत मला वाटत नाही कुठल्याही महिला खासदार किंवा आमदार या मंत्री ज्या महिला आहेत त्या तिथपर्यंत गेलेल्या नाहीत. जर आज आपण आपलं जे मत आहे, आपण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं दान मतदान म्हणतो आणि मतदान रूपी आशीर्वाद आपण त्या महिलांना दिलेला आहे आणि निश्चित ते आपल्या आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व तिथे करतात. मग त्या आपला आक्रोश मांडण्यासाठी पॉलिसी डिझाईन मध्ये खरं तर त्यांचं महत्वाची भूमिका असली पाहिजे. आज खरं तर जे संसदेचं एखादं अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलवलं गेलं पाहिजे. या अधिवेशनाच्या माध्यमातून या ज्या महिला प्रतिनिधी आपण नेमून दिलेल्या आहेत त्यांना निश्चित त्यांना संधी आहे की त्यांचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते त्यांनी अबाधित ठेवून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मला वाटतं की त्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. आज आमच्यासारख्या जर सर्वसामान्य महिला यामध्ये उतरू शकतात तर निश्चित त्या महिलांना आमच्यापेक्षा जास्त सर्व रिसोर्सेस आहेत. त्यांना पॉलिसी मेकिंगचा अधिकार जर आहे तर त्या ह्या संधी घेताना दिसत नाही. मला समजत नाही की आज ज्या वेळेला आपल्या एखाद्या पक्षाच्या नेत्यावर ज्या वेळेला कोणी आक्षेपार्ह विधान करतं त्यावेळेला आपल्या नेते मंडळी या महिला नेत्या प्रकर्षाने भांडताना दिसतात. पण आज इतका महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. आज यामध्ये सर्वसामान्य घरातल्या महिला भगिनी जर आज उतरल्यात तर आज सर्वसामान्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या आज हे नेते मंडळी का दिसत नाही? आणि निश्चित एक प्रश्न असा पडतो की फक्त संधी ही मत किंवा सत्ता स्थापनेपुरती आहे का? जी आज तुम्हाला जी संधी आहे, आज तुम्ही जे आमदार खासदार म्हणून काम करताय, ही संधी फक्त तुम्हाला सत्ता स्थापन करणे किंवा सत्ता परिवर्तन करणे यासाठीच दिली गेली आहे का? की सर्वसामान्यांचं एक प्रतिनिधित्व जे खऱ्या अर्थाने तुम्ही करू शकता, पॉलिसी मेकिंगच्या माध्यमातून तुम्ही ते बदल घडवू शकता, हा अधिकार जर तुम्हाला संविधानाने दिलेला आहे तर तुम्ही आज कुठल्या दबावाखाली काम करताय? एक सर्वसामान्य घरातील महिला म्हणून मला आज हा आपल्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारावा वाटतो. त्यामुळे निश्चित यामध्ये पुरुषांचं जे प्राबल्य दाखवलं जाते ते अर्थात तुमच्यासारखे प्रभावी माध्यम तेच दाखवतायत. परंतु आजपर्यंत आम्हाला कुठली महिला राज्यकर्ती तिथे जाऊन भेटलेली दिसली नाही. कुठल्याही महिलेने की या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलेला दिसला नाही. त्यामुळे निश्चित आज आम्ही सर्वसामान्य घरातल्या महिला आहोत. निश्चित आम्ही संवेदनशील आहोत. निश्चित आम्हाला कुठल्याही प्रकारची हिंसा अपेक्षित नाही. परंतु ज्या वेळेला या संयमाचा बांध सुटेल, आज आपण बघतोय मनोजदादा जरांगे पाटील 1.5 महिन्यापासून सातत्याने या आंदोलनासाठी सक्रिय आहेत. त्यांची अवस्था जर आपण बघितली तर आज त्यांची अवस्था बघून जर सरकारला दया येत नसेल, या महिला राज्यकर्त्यांना जर दया येत नसेल तर निश्चित आपण कोणत्या पद्धतीचं राज्य आपण आज चालवतोय हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. निश्चित हा पॉलिसी मेकिंगचा एक भाग आहे, पण या डिसिजन मेकिंग मध्ये आपण एक महत्वाचे जर घटक असेल तर या माध्यमातून फक्त पुरुष म्हणून नाही किंवा महिला म्हणून नाही तर आपला एक वैयक्तिक ठसा तिथे एक महिला म्हणून पण उठवणं गरजेचं आहे, हे मला प्रामुख्याने वाटतं. आणि ही जर संधी कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून दिली जात नसेल तर निश्चित हे निषेधार्ह आहे. पूजा मोरे, मी सेम तोच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येते, कारण तुम्हीही राजकीय या सगळ्या परिप्रेक्षामध्ये एक महत्वाचा रोल जो आहे तो निभावता आणि त्याबरोबरीनं आरक्षण असेल, मोर्चा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल ते हिरहिरीनं मांडताना दिसतात. पण जेव्हा डिसिजन मेकिंगची वेळ येते तेव्हा महिला नेतृत्व हे इथे कुठे दिसत नाही. सामान्य महिला आंदोलनामध्ये उतरतायत, पण महिला ज्या राज्यकर्त्या आहेत, ज्या आमदार आहेत, खासदार आहेत, यांचं मात्र या सगळ्या विषयावर मांडणी किंवा त्यांचं मत मांडायला ह्या कुचकामी यांचं नेतृत्व ठरतंय का? तुमचं मत या सगळ्याबद्दलचं काय आहे? आपण देशभरामध्ये जर आज पाहिलं तर एखाद्या महिलेला संधी दिल्याच्या नंतर जो पक्ष संधी देतो तो स्वतःची पाठ बडवून घेतो. खरं तर अशी परिस्थिती निर्माण झाली. जर आरक्षणाच्या बाबतीत आपण विचार केला तर तीच परिस्थिती आहे की सत्ताधाऱ्यांना स्वतःची पाठ बडवून घ्यायची आणि महिला मतांवर त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी आज ते आरक्षण आपल्याला दिलेलं आहे, जे की जुमला आहे. अजून ते आपल्या पदरात सुद्धा पडलेलं नाही. मग आपण देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेत,
आणि देशामध्ये बघितलं तर पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचं मतदान आहे आणि महिलांचं मतदान हे स्वाभिमानी आहे. ते मतदान विकलं जात नाही. ती एवढी प्रचंड स्वाभिमानी असताना आणि देशाच्या उत्पत्तीमध्ये क्रांतीमध्ये तिचा एवढा मोठा वाटा असताना सुद्धा ती खरं तर कधीच सबला झाली नाही, तर ती अबलाच राहिलेली आहे. ही परिस्थिती आहे. म्हणजे आपण राष्ट्रपती म्हणून ज्यावेळेस द्रौपदी मुर्मूंना देतो त्यावेळेस ज्या पक्षाने त्यांना राष्ट्रपती बनवलं तो प्रचंड गवगवा करतो. जेव्हा अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामनना आपण देतो त्यावेळेस पुन्हा तो पक्ष स्वतःची पाठ बडवून घेतो. पण मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण अधिकारांचा विचार करतो त्यावेळेस निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री म्हणून आपलं बजेट सादर करण्याच्या व्यतिरिक्त त्यांना ते बजेट तयार करताना किती अधिकार असतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण की आजही कुणाला विचारलं देशाचे अर्थमंत्री कोण, कृषी मंत्री कोण, तर कुणालाच सांगता येणार नाही. कारण मोदी आणि शहा यांच्या व्यतिरिक्त दुसरे चेहरे देशाला अजून माहीतच झालेले नाहीयेत. जर विषय फक्त महिलांचा असेल तर महिलांना ज्यावेळेस राजकारणामध्ये स्थान दिलं जातं आणि जेव्हा मंत्रिपद वाटपाची वेळ येते त्यावेळेस बघा महिलांना कायमस्वरूपी दुय्यम खातं दिलं जातं. मग ते महिला आणि बाल विकास खातं असेल, महिला आणि बाल विकास या संदर्भामध्ये काम करताना का फक्त महिलांनीच महिला बाल विकासावर काम करावं, का त्याच्यावर एखादा सक्षमपणे पुरुष काम करू शकत नाही. त्या पुरुषाला निवडून आणताना सुद्धा महिलांचा सुद्धा त्या मतदारसंघाचा तेवढाच मोठा वाटा असतो, परंतु कायम दुय्यम दर्जाचे खाते त्या महिलांना द्यायचं. आणि मला असं वाटतं ज्यावेळेस मी खाजगीमध्ये अशा राजकारणी महिलांसोबत ज्यावेळेस संपर्क येतो आणि त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस या विषयावर चर्चा करते तर त्या पण स्वतः ज्या MLC वर आमदार राहिलेल्या आहेत, ज्या खासदार राहिलेल्या आहेत, त्या महिलांचं सुद्धा हेच म्हणणं येतं की आजही राजकारणामध्ये महिला ही डॉमिनेटिंगच आहे. आणि मग मग एवढ्या मोठ्या स्थानावर गेलेल्या महिला जर डॉमिनेटिंग असतील तर सर्वसामान्य महिलांचं काय, हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग ह्याच महिला या पुरुषी मानसिकतेच्या विरोधामध्ये बंड करून उठणार नसतील तर सामान्य महिला कुणाच्या भरोश्यावर बंड करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून महिलांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या पुरुषी मानसिकतेच्या विरोधामध्ये बंड करणं गरजेचं आहे. आंतरवाली सराटीमध्ये एवढा मोठा विषय झाला आणि येणाऱ्या प्रत्येक नेत्याला त्या ठिकाणी विरोध होत होता. मला असं वाटतं ही सरकारमधली आणि आंदोलकांमधली डायलॉगबाजी करण्याचं जर माध्यम आपण एखाद्या महिला राजकारण्यांचं जर वापरलं असतं तर मला वाटतं की हे जे विरोध होत होता किंवा ही जी हिंसक आंदोलन होत होती, मला वाटतं मराठा समाजाने महिलांचा सन्मान केला असता, महिला नेत्याचा सन्मान केला असता. जो विरोध आंदोलनाच्या ठिकाणी पुरुष नेत्यांना वाढत होता तो झाला नसता. सरकारमध्ये आणि आंदोलकांमध्ये चांगली चर्चा घडून आणण्याचं काम एक महिला भगिनी चांगल्या रीती पार पाडू शकली असती. आपल्या घरामध्ये पण बघा जेव्हा एखादं भांडण होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये मध्यस्थीचा रोल कोण करतं, तर बहीण करते. म्हणजे ती आपल्या नात्यामधलं वंगण असतं. जेव्हा वडिलांचं आणि भावाचं भांडण होतं ते सेटल करण्याचं काम सुद्धा बहीणच करत असते. स्त्री ही प्रत्येक नात्यामधलं वंगण आहे आणि ती ते नातं जोडून ठेवते. पण हे राज्य करताना नेमकं लक्षात येत नाहीये. या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा महिला नेत्यांनी जर याच्यामध्ये सहभाग घेतला असता तर मला असं वाटतं हे आंदोलनामध्ये तोडगा काढणं सुद्धा लवकर शक्य झालं असतं. परंतु मला असं वाटतं की ज्या महिला मोठ्या मोठ्या पदावर पोहोचल्यात त्या स्वतः जर आपण महिला आहोत याचा न्यूनगंड बाळगत असतील आणि या पुरुषी मानसिकतेच्या विरोधामध्ये बंड करणार नसतील तर खालच्या महिला ह्या मुख्य प्रवाहामध्ये घ्यायला अजून अनेक वर्ष लागतील. मग आपल्याला 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे, पण त्या 33% आरक्षणामध्ये आधी ग्रामपंचायतला निवडून आलेला सरपंच सुद्धा स्वतःचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, गावगाडा हाकू शकत नाही. मग ही सुरुवातच तिथून होते. तर मग ही सुरुवात ग्रामपंचायतीमधून सुरू होत असेल तर ही सुरुवात अगदी देशाच्या अर्थमंत्र्यांपर्यंत आहे, केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. ही एक लागलेली कीड आहे. आणि ज्या प्रकारे महिलांचं मतदान ज्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणामध्ये नेते निर्माण होतं, सक्षम महिला नेतृत्व निर्माण होणं. मला राज्यातली एक महिला अशी सांगा की जी महिलांचं नेतृत्व करते. म्हणजे ओबीसीचं नेतृत्व करणारे अनेक पुरुष आहेत. एक विविध जातींचं नेतृत्व करणारे अनेक पुरुष आहेत. परंतु महिलांचं नेतृत्व करणारी अशी राज्यातली एकमेव महिला मला सांगा, ती महिला आपल्याला शोधूनही सापडत नाही आणि खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आणि म्हणून मागच्या स्ट्रीम मध्ये राहिलेली महिला समोर तेव्हाच येईल जेव्हा या पुरुषी मानसिकतेच्या विरोधामध्ये या पक्षातल्या महिला सर्वप्रथम महिला म्हणून बंड करतील, आपले पक्ष बाजूला ठेवतील. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, हे सगळं बाजूला ठेवून आपण आधी महिला आहोत आणि आपल्याला महिलांनी निवडून दिलेला आहे हा जो विचार ज्या विविध पक्षामधल्या नेत्यांमध्ये निर्माण होईल तेव्हाच होईल. पण मला असं वाटतं कुठेतरी चित्राताई असतील त्या बीजेपी मध्ये, मग त्यांच्यामधल्या दुसऱ्या पक्षातल्या एखाद्या महिलांनी त्यांचं महिला नेतृत्व त्यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी उभं करायचं आणि महिलांमध्ये भांडणं लावून द्यायचे. कारण की एखादी पक्षाची महिला बोलल्यानंतर तिच्या विरोधामध्ये तिचा मान सन्मान राखण्यासाठी एखादा पुरुष बोलू शकत नाही. मग त्या ठिकाणी त्याच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना तिच्या विरोधामध्ये बोलायला लावतं, त्यांच्या विरोधामध्ये बोलायला लावायचं. आणि मला असं वाटतं की महिलांच्या
महिलांची एकजूट होऊ देत नाहीये ते. महिलांनी हा न्यूनगंड तुमच्या भांडणापायी अनेक महिलांचे प्रश्न समोर यायला येत नाहीयेत. आज जर बघितलं की एमपीएससी करणाऱ्या मुली आज अनेक दिवसांपासून पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जातात. त्यांची वय वाढत चाललेली आहेत आणि त्या मुलींना काहीतरी कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचंय. परंतु सरकारचे धोरणं चुकीचे होत आहेत. सरकार लवकर परीक्षा घेत नाही. परीक्षा घेतल्यानंतर पेपर फुटी होते. अशा अनेक गोष्टींमुळे नाही का महिलांचे वय निघून चाललेत आणि त्याच्यामुळे बाप जास्त काळ मुलींच्या लग्नासाठी थांबू शकत नाही. आणि मग जी मुलगी जी एखाद्या गरीब घरामध्ये निर्माण झाली पण तिचे विचार वेगळे आहेत. तिला मूल आणि चुल्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचंय. त्या मुलीला सुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेवटी आई वडिलांच्या खातर लग्न करून घ्यावं लागतं. ती 28-30व्या वर्षी लग्न करते मुलगी आणि मग पुन्हा तिला संसारामध्येच अडकावं लागतं. म्हणजे एका कर्तृत्ववान मुलीचा खून करण्याचं पाप सुद्धा मला असं वाटतं महिला नेत्यांच्या माथ्यावर फुटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि म्हणून महिलांनी विचार करावा. अगदीच 260 मला रुपयाच्या वाटतं पूजा, पाससाठी तू खूप खूप विस्ताराने हे सगळे मुद्दे मांडले. खरं मला तर दोनच विषय कुठल्याही मांडायचे क्षेत्रात दोनच विषय मांडायचे आहेत की स्वाती पिटले नावाची एक गरीब घरामध्ये जन्माला आलेली कर्तृत्ववान मुलगी 260 रुपयाचा पास नाही म्हणून आत्महत्या करते. जिला डॉक्टर व्हायचं होतं. मोहिनी भिसे नावाची लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची मुलगी बापाकडे हुंड्यासाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या करायला लागलेली आहे. मग मला एका सांगा की एकीकडे शेतकरीच आत्महत्या करतो म्हणून आपण सातत्यानं तो विषय लावून धरतो. पण शेतकऱ्याच्या कुटुंबामधल्या अनेक मुलींचा सुद्धा स्वप्नांचा खून होतोय आणि स्वतः शरीराचा सुद्धा त्यांचा खून व्हायला लागलेला आहे. ह्याच्यावर आपण कधी बोलणार आहे? मला आता वाटतं ह्यांचा व्हॉइस महिलांनी बनला पाहिजे. जात, धर्म, पक्ष, पंथ हे सगळं बाजूला ठेवून स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत. स्त्री जातीच्या उद्धारासाठी महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे. अगदी खूप विस्ताराने पूजा खरं तर हे मांडलंय. कारण आरक्षणाचा मुद्दा हा डायरेक्ट इनडायरेक्टली हा शिक्षणापर्यंत येऊन ठेवतो आणि महिलांना शिक्षण हे त्यांच्या स्वातंत्र्याचं दार आहे हे मला असं वाटतं आपणच सगळ्यांनी थोपवलेलं आहे. त्याच्यावर विचार केलाय आणि त्याच्यामुळे महिला आता किंवा मुली या शिक्षणाबाबत अधिक आग्रही होताना दिसत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर विचार करणं हे फार आवश्यक आहे. कारण याच्यातला पहिला घटक जो कुठला असेल तो म्हणजे ग्रामीण गरजवंत मुली आहेत खास करून. तर या सगळ्यावर अजूनही मला असं वाटतं की जितक्या हव्या त्या पद्धतीनं संवेदनशील पद्धतीनं विचार केला गेलेला नाही. याच्यामध्ये महिला राजकीय असतील किंवा पुरुष राजकीय नेते असतील यांचाही खरं तर याच्यामध्ये सहभाग असणं अपेक्षित आहे पण तो दिसत नाही. प्रियंका, मी थेट तुझ्याकडे येते. आपण आपल्या शोच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. मुळातच ह्या सगळ्या प्रकरणाकडे सेन्सिटिव्हली बघणं आणि त्या पद्धतीनं कव्हर करणं हे माध्यम असतील किंवा त्या बरोबरीनं राजकीय नेते, पॉलिसी मेकर्स, धोरणं जी बनवतात ही लोक असतील, ही अधिक असंवेदनशील होताना तुला दिसत आहेत का? की ज्या पद्धतीनं मला असं वाटतं गेली आंदोलनांचा जर आपण इतिहास पाहिला तर या आंदोलनाच्या इतिहासामध्ये महिलांनी ही ठोस आणि खास भूमिका बजावलेली. म्हणजे कुठली गोष्ट करायची असेल, अगदी आपण सिंधुताई सपकाळांचंही उदाहरण घेऊ शकतो. एखादी गोष्ट जर तुम्हाला मान्य करायची असेल आणि ती धोरणात कुठेही बसत नसेल तर बायका थेट जाऊन भेटतात आणि बोलतात. ह्या सगळ्यावर आपण अनंत उदाहरणं पाहिलेली, अनंत मोठा इतिहासही त्यासाठी आहे. पण आता मात्र मधल्या काही काळांमध्ये हे सगळं खूप सोफिस्टिकेटेड होत चाललंय का? माध्यमही जेंडर इनसेन्सिटिव्ह होताना दिसत आहेत का? कारण ज्या पद्धतीनं गोष्टी कव्हर केल्या जातात त्याच्यामध्ये कुठेही महिलांचं रिप्रेझेंटेशन किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांचं म्हणणं काय हे प्रामुख्याने समोर येताना दिसत नाही. आणि त्याबरोबरीनं अर्थात तोच प्रश्न जो मी पूजाला विचारलेला होता, महिला राजकीय नेतृत्व हे आता आपल्याला कमी पडताना, कुचकामी पडताना दिसतंय का? की पुन्हा ते जे म्हणतायत ते माध्यमांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये? तुझं म्हणणं यावर नक्की काय? माध्यमांनी सुद्धा किती वेळा अशा चर्चा, जे सोकॉल्ड स्त्रियांचे प्रश्न त्यांना जे वाटतात ते म्हणजे काय किचन असेल, अन्नधान्यांच्या किमती वाढल्या असतील किंवा सिलेंडरच्या किमती वाढल्या असतील किंवा अजून काय काय, ह्याच्या व्यतिरिक्त बजेट अनालिसिस करायला ते किती स्त्रियांना बोलवतात, पॉलिटिकल अनालिसिस करायला, इलेक्शनचे जेव्हा आपल्याकडे निकाल लागतात कुठल्याही प्रकारच्या इलेक्शनचे, आपण ऑब्झर्व केलेल्या वेळोवेळी की त्या सगळ्या पॅनलवर किंवा नाहीतर मग त्या तुम्हाला महागाई वगैरे यासारख्या मुद्द्यांवर दिसतात किंवा मग स्त्रियांवर अत्याचार झाला तशा प्रकारच्या घटना असतील तर त्यावेळी महिलांना बोलावलं जातं. आता तुमचं मत काय ते सांगा. का? त्या पॉलिटिकल अनालिसिस करू शकत नाहीत, त्या बजेटचं अनालिसिस करू शकत नाहीत, त्या सोशल इश्यूज पॉलिसी मेकिंगवर बोलू शकत नाहीत? असं नाहीये ना. म्हणजे स्त्रिया, सामान्य स्त्रिया घ्या, सिटिझन्स घ्या किंवा राज्यकर्त्या पण, अशा प्रकारच्या सगळ्याच अक्रॉस द स्पेक्ट्रम, सामान्य बाईपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत माध्यमांनी त्या एक चौकटी ठरवलेल्या आहेत की कशासाठी स्त्रियांना बोलायला बोलवायचं आणि ते त्याच करता बोलवतात. त्याच्यामुळे ते एक
हळूहळू ते परसेप्शन, ते नॅरेटिव्ह बिल्ड होत जातं आणि त्यामुळे ही हा पण एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे की का महिला राज्यकर्त्या इतक्या पूर्वी इतक्या आता सजग नाहीयेत, का त्यांचा पॉलिटिकल सोशो पॉलिटिकल अवेअरनेस एम्पथी कमी आहे. त्याचे ऑफकोर्स इतर अनेक कारणं आहेत. इलेक्टोरल पॉलिटिक्सच्या ज्या मर्यादा असतात आणि पक्षांकडून त्यांना खरोखर किती लिबर्टी मिळते हा तर एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कुठल्या तरी पत्रकार परिषदेत मागे अजितदादा यांना सुप्रियाताईंना थांबवत होते, म्हणजे तू गप्प बस आणि तू काही बोलू नको अशा आशयाचं ते विधान त्यांनी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये केलं. तरीही सुप्रिया सुळेंना त्याच्यावरती खूप स्ट्रॉंगली अपोज नाही करता आलं. म्हणजे ते दादा आहेत आणि हे घरचं बहीण भावाचं नातं चालू राहतं, अशा प्रकारे त्यांना बोलावं लागलं. ही एक इलेक्टोरल पॉलिटिक्सची मर्यादा पण आहे की स्त्रियांना इच्छा असली तरी त्या सगळ्या संसदीय राजकारण, वोट बँक आणि काय काय ह्या सगळ्याच्या मर्यादा आहेत. पक्षीय राजकारण त्यातले डायनॅमिक्स त्याच्यातल्या मर्यादा आहेत की त्यांना मोकळेपणाने खोलून स्वतःला असर्ट करता येत नाही आणि बरेच मुद्दे अर्थात आहेत. पण स्त्रिया ज्या राज्यकर्त्या आहेत त्यांचं नेतृत्व डेफिनेटली इथे कमी पडताना दिसते, असं माझं वैयक्तिक मत आहे. अगदीच, खरं तर आपण बघतोय की कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नाहीये असं जरी सांगितलं जात असलं तरीही या सगळ्या फॅक्टरचा म्हणजे बऱ्याचदा माध्यमांमध्येही ही चर्चा होते की प्रत्येक वेळेला तुम्ही सगळ्या घटनांमध्ये स्त्रियांचा उल्लेख करता, तर याचा जाणून बुजून तो उल्लेख करावा लागतो. याचं कारण असं आहे की तुम्ही त्याची नोंद घ्यावी आणि या सगळ्या पेरीफेरीमध्ये महिलाही तितक्याच सजगपणे आहेत याची नोंद घेणे ही खरं तर आवश्यक आहे. आपण अनेक वेळा सांगितलं की महिला म्हणजे आजच्या या एपिसोडमध्ये आपण अनेक वेळा सांगितलं की महिलांना तुम्ही जर कमी समजत असाल तर अजिबात समजू नका, कारण आंदोलनामध्ये जरी त्या किती प्रमाणात आहेत नाहीयेत याचं चित्रण होतंय नाही होते, पण याच्यापेक्षाही त्या आंदोलनात उतरतात आणि त्या खूप हिरहिरीने उतरतात. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं लातूरमध्ये महिलांनी जे आहे ते आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे ते एकदम शोले स्टाईल केलेलं आपल्याला दिसून येत आहे. अगदी पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी हे आंदोलन केलंय आणि मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला आहे. आंदोलनाचा एक इतिहास आहे, तो एक वेगळाच इतिहास आहे. त्यावरही मला असं वाटतं एक वेगळाच शो कदाचित होऊ शकतो. पण महिला काही कमकुवत आहेत आणि आपल्या मागण्या मान्य करू त्या शकत नाहीत किंवा आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने उतरायची गरज असते त्या पद्धतीने ते उतरू शकत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ जो आहे तो त्यांना बरंच काही उत्तर जे आहे तो देऊ शकेल. आता यात काय चूक काय बरोबर यासाठी आपण पुन्हा एकदा नव्यानं भेटूया. पण या सगळ्या प्रकरणामध्ये महिलांचा सहभाग जो आहे तो अतिशय मोठ्या संख्येनं होत्या, मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे महिलांना तुम्ही नजरअंदाज बिलकुल करू नका. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कदाचितच बदलणारा हा सगळा जो समाज आहे त्याच्या रचिता जो आहे तो महिला नक्कीच ठरवू शकतील. आज जरी माध्यमं असतील किंवा महिला नेतृत्व जे आहे ते जरी कमी पडत असेल तरी येत्या काळात ते कमी पडणार नाही आणि ते अधिकाधिक जेंडर सेन्सिटाइज असेल असं आपण म्हणूया किंवा अशी आशा किमान या निमित्ताने व्यक्त करूया. थँक्यू सो मच. आपले सगळे पाहुणे जे आहेत ते या निमित्ताने इथे व्यासपीठावर जमले आणि या सगळ्या विषयावर विचार मंथन करणं आपल्याला सहज सोपं झालं. तुम्हा सगळ्यांचे आभार. तुर्तास आपण इथेच थांबूया. नमस्कार.